अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणी। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा सर्वात मोठा सोहळा आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे। लाखो वारकऱ्यांच्या मुखी ज्ञानोबा तुकारामाचा अखंड जयघोष टाळ मृदुंगाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सोलापूर जिल्ह्यात दाखल होत आहे। तर संत तुकाराम महाराजांची पालखी पुणे जिल्ह्यातील अखेरच्या मुक्कामासाठी सराटीकडे प्रस्थान करत आहे। पाहूया आषाढी वारीचा हा विशेष वृत्तांत। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। अवघा महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतो तो आषाढी वारीचा सोहळा। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत। आता या वारीने अंतिम टप्प्यात प्रवेश केला असून संपूर्ण सोलापूर जिल्हा भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेला आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज अधिकृतपणे सोलापूर जिल्ह्यात दाखल होत आहे। पालखीचे आगमन होताच धर्मपुरी परिसरात आणि पुढे नातेपुतेकडे जाणाऱ्या मार्गावर ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या जयघोषाने वातावरण अक्षरशः दुमदुमून गेले। आजचा पालखी मुक्काम नातेपुते येथे असणार आहे। पालखीच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर जिल्हाधिकारी S कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक, महसूल प्रशासन आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहून वारकरी संप्रदायाचे स्वागत करत आहेत। वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता, वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत। ज्ञानोबा माऊली तुकाराम सुंदर ते ध्यान विटेवरी कर कटावरी ठेवोनिया। संत तुकाराम महाराजांची पालखी आज इंदापूर येथील मुक्कामावरून सराटीकडे प्रस्थान करत आहे। सराटी हा पुणे जिल्ह्यातील पालखीचा शेवटचा मुक्काम असून त्यानंतर पालखी सोलापूर जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे। लाखो वारकरी भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा निनाद आणि मुखी विठ्ठल नाम हे दृश्य महाराष्ट्राच्या संत परंपरेचे जिवंत दर्शन घडवत आहे। अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणी। वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही तर ती समता, सेवा, शिस्त, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारी हजारो वर्षाची सांस्कृतिक परंपरा आहे। जात, धर्म, भाषा, श्रीमंती, गरिबी या पलीकडे जाऊन लाखो वारकरी एकाच ध्येयाने चालत असताना दिसतात, फक्त आणि फक्त पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी। यंदाही प्रशासन आणि वारकरी यांचा उत्कृष्ट समन्वय पाहायला मिळत असून संपूर्ण मार्गावर आरोग्य, सुरक्षा आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आलेला आहे। सध्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत नातेपुतेच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे। प्रशासनाकडून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून लाखो वारकरी अत्यंत उत्साहामध्ये विठुरायाच्या भेटीसाठी पुढे सरसावताना दिसत आहेत। तर संत तुकाराम महाराजांची पालखी आज सराटीकडे प्रस्थान करत असून पुणे जिल्ह्यातील हा शेवटचा मुक्काम ठरणार आहे। अवघ्या काही दिवसात आषाढी एकादशीचा महासोहळा पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये रंगणार आहे। लाखो वारकऱ्यांच्या मुखी एकच नाम ज्ञानोबा तुकोबा, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल। या भक्तिमय वातावरणातील प्रत्येक क्षण, प्रत्येक अपडेट आणि प्रत्येक ग्राउंड रिपोर्ट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर।